दत्त. श्रीरामनवमीच्या दिवशी आपण जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करतो, त्याच वेळी त्याच तिथीला आपल्या महाराष्ट्रात रामाचे दास म्हणून येणारे श्री समर्थ रामदास स्वामी यांचाही जन्मोत्सव असतो, ज्यांनी श्रीरामनामाची, रामोपासनेची गोडी सगळ्या भारतभर हिंडून घराघरात मनामनामध्ये रुजवली. असे आमचे समर्थ रामाचं गुणवर्णन करतात. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीववावे. जय जय रघुवीर समर्थ. आमच्या प्रभू श्रीरामांचं गुणवर्णन केलंय बरं. मनाश्रेष्ठ धारिष्ट, अत्यंत धैर्यवान बलवान असे आमचे श्रीराम. का बरं? कारण आमचे श्रीराम अगदी लहानपणापासून गुरु आज्ञेत प्रमाण मानून राहिले. आपली आईवडिलांची आज्ञा आणि गुरु आज्ञा त्यांच्याकरता सर्वश्रेष्ठ होती. 9 वर्षाचे होते श्रीराम जेव्हा विश्वामित्र मुनी त्यांना वनामध्ये घेऊन गेले यज्ञरक्षणासाठी. वाटेमध्ये त्राटिका राक्षसीण त्यांना भेटली. ती अत्यंत त्रास देत होती ऋषीमुनींना. म्हणून विश्वामित्र म्हणाले, हिचा वध कर रामा. रामाच्या मनामध्ये क्षणभर विचार आला, ही स्त्री आहे, बाई आहे, तिच्यावर मी कसा बरं बाण चालवू? पण गुरुआज्ञाप्रमाण त्यांनी ताबडतोब शस्त्रप्रहार करून तिचा वध केला आणि सगळ्यांची तिच्या त्रासातून सुटका केली. असेच ते पुढे जेव्हा मिथिलेला गेले त्यावेळेला तिथे जनक राजाने सीता स्वयंवर ठरवले होते. त्यासाठी जो कोणी शिवधनुष्य उचलेल त्याच्याच गळ्यामध्ये सीता वरमाल घालेल. कुणालाही जमेना. लक्ष्मणाच्या मनात आलं, आपला दादा तर हे काम सहज करू शकतो. पण त्याचा दादा म्हणजे आपले प्रभू श्रीराम, त्यांचं सगळं लक्ष आपल्या गुरूंच्या चरणपादुकांकडे होतं. त्या चरणांवर त्यांची नजर स्थिरावलेली होती. आणि जेव्हा गुरूंनी आपल्या पायाचा उजवा अंगठा अलगद उचलून खूण केली, त्यानंतरच प्रभू श्रीराम उठले आणि त्यांनी तो धनुष्य उचलला आणि ते स्वयंवर पूर्णत्वास गेले. इतकी गुरु आज्ञाप्रमाण आणि तितकीच आर्जवी करुणामयी वृत्ती. मना बोलणे नीच सोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. वनवासात जाण्याची वेळ आली तेव्हा दशरथ राजा रडू लागला. खूप दुःख झालं त्याला आपल्या रामाला सोडून जाताना, वनवासात पाठवताना. पण राम काय म्हणाले? त्यांनी आपल्या दातांची समजूत घातली, आपल्या वडिलांची समजूत घातली आणि सांगितलं, माझ्या वनात जाण्यानं आपल्याला 3 प्रकारे फायदा होणार आहे बरं का बाबा. अहो, मला मुनींचं दर्शन होईल, ऋषी मुनींचं, त्यांच्याकडनं विद्याज्ञान होईल, मला विद्या प्राप्त होईल आणि आईवडिलांची आज्ञा मी शिरसावंद्य मानली म्हणून पुण्य मिळेल आणि आपला भरत राजा होईल. केवढं हे बंधुप्रेम, आपल्या लहान भावावरती किती निर्मळ प्रेम रामाचं. अशी त्यांची आर्जवी करुणामयी आणि अत्यंत निर्मल मनानं भरलेली अशी प्रवृत्ती आमच्या श्रीरामांची आणि अत्यंत नम्र स्वभाव. म्हणून तर समर्थांना त्यांचा आर्जवी स्वभाव फार आवडतो. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य होते प्राप्त नंतरे. आपण गोड बोलावं. आपण जसं बोलतो आपल्या वाणीनं आपण कसे आहोत हे लक्षात येतं. म्हणून आपलं बोलणं गोड असावं. कुणी आपल्यातले दोष दर्शन केलं तरी सुद्धा नम्रपणे आपण त्यांना क्षमा करावं. कारण जसे आपल्याला दुसऱ्या दोष दिसतात तसे आपल्यातही असू शकतात. असे जेव्हा आपण रामासारखे पराक्रमी पण दयाळू, नम्र, सत्यवचनी आणि अत्यंत प्रेमळ मनाचे होतो तेव्हा आपण श्रीरामांचे लाडके होतो. आणि त्यासाठी आपण आपल्या गुरूंची शिकवण, आपल्या आईवडिलांची शिकवण मनापासून ऐकावी. जय जय रघुवीर समर्थ.